हाय एव्हरीवन, कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला हवं. आज माझ्या ना छोट्या मिनी गार्डनमध्ये ना, म्हणजे तसं तर आता हळूहळू मला खूप मोठं गार्डन बनवायचं आहे. तर खूप छान अशी फुलं आली होती आणि जे मी जास्वंदाचं रोप आणलं होतं त्यालाही रोज एक एक छान अशी फुलं येत आहेत. आणि गुलाबाचंही आणलं होतं तर त्याला पण खूप छान असे मस्त 3-4 असे कळ्या होत्या आणि त्या आता खूप छान उमलल्या आणि इतकं छान वाटत होतं ना. आणि तेच माझं बघणं चालू होतं तेवढ्यात माझ्या कुशनाने असे बघावं, मला आतमध्ये जायला नको म्हणून आहे ना पूर्ण रस्ता असा अडवला. तर इथं ट्रॅफिक लागली आहे असं सांगत आहे तो. तर त्यांनी त्याच्या गाड्या वगैरे काय होत्या त्या वस्तू सगळ्या इथं ठेवून दिल्या आणि अशीच त्याची बडबड चालू होती. 4 हा काय काय आहे सेम 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 चप्पल होती. पुन्हा एकदा हा अचानक झालेला असा हा आमचा प्लॅन. आता आम्ही कुठे निघालो तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतेस. तर काय झालं तर माझी ही लहान बहीण आहे तर ती तिचं ऑफिस निमित्त इकडे काम होतं. ती राहते वाघोलीला तर तिच्या ऑफिस निमित्त इकडे काम होतं आणि आली आणि इतक्या जवळ आल्यानंतर ती भेटायला येणार नाही असं कधी होणारच नाही. मग ती आली तर पूर्वा आणि कृष्णाला भेटून जाते म्हणून, कारण आमचं तिकडे जास्त काही जाणं होत नाही कारण खूपच दूरचं अंतर येतं आणि एका दिवसात जाऊन तर काही मुलांचंही माझं काही मन भरत नाही. तर म्हटलं आता आलीच आहे तर पूर्वा लगेच बोलली की मम्मी 2 दिवस सुट्टी आहे, मला जायचं. मग पूर्वा रडायला लागली तर म्हटलं हो की जातो. मग पूर्वा निघाली तर कृष्णा काय मागे राहणार का नाही, तर तोही रडायला लागला. म्हटलं तुम्ही दोघं निघाले तर मी कशाला घरी राहू, चला म्हटलं मी पण येते, कारण कृष्णा माझ्याशिवाय रात्रभर तर नाही राहू शकत. मग अगदी 2 मिनिटातच आम्ही तयारी केली आणि लगेच निघालो. आणि आता निघालं तर खूप वेळ झाला, म्हणजे 2 तास तरी आम्हाला लागतात. तर आणि थोडा कंटाळा येतो इकडे यायला. तर आता म्हटलं चला आलीच आहे तर, आणि सगळं असं मूड झाला आणि निघालो. तर आल्या बघा ना कृष्णा इतका हॅप्पी झाला आणि पूर्वा तर खूपच खुश झाली होती. परत तिचा मुलगा आहे त्याचं नाव आहे अंश आणि तो तर इतका ना त्याला पूर्वा दिदी खूपच आवडते. तो इकडे तिकडे पळायला लागला लगेच. आणि खूप मुलांचं कसं आहे ना, 1-2 दिवस जरी असं थोडंसं वेगळं काही मिळालं ना तर खूप मस्त वाटतं त्यांना. तर छान. आणि कृष्णाने तो बघा लगेच आजीबरोबर गप्पा मारायला लागले की मी आलो ना तुला भेटायला, मी असं गाडीमधून आलो आणि असं मस्त काहीतरी त्याच्या छान छान अशा गप्पा चालू आहेत. आणि पूर्वा आणि अंश तर दोघं पण पूर्ण धम्माल लगेच खेळायला लागले. पूर्वा